अहो काय म्हणताय? तुम्ही अशा प्रकारे कधी बटर गार्लिक शेजवान चाट कधी ट्राय केलात काय? नसेलच केलात. कारण हे अशा प्रकारे मी बनवते. बाहेर तर लवकर भेटणारच नाही. फक्त शिजवलं जातं त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोच टाकला जातो. पण आज आपण एक वेगळ्या पद्धतीने असा शेजवान चाट बनवूया. जेणेकरून पावसाळ्यामध्ये हे स्नॅक्स जास्त प्रमाणामध्ये खाल्ला जातो. तर आपण एक काहीतरी असं वेगवेगळ्या टिप्स वापरून याच्यामध्ये बनवायचं आहे. तर तेच टिप्स बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा. म्हणजेच तुम्हाला ह्याचं प्रमाण पण समजेल आणि ह्याची टिप्स पण समजेल. तर मी इथे 2 मके घेतले आहेत. दोन्ही मक्याचे मी असे दाणे वेगळे करून घेतलेले आहेत आणि बघू शकता एकदम असे मस्त रसरशीत कोवळे आहेत ह्याचे दाणे. तर त्याला आपल्याला 5 ते 6 मिनिटं फक्त उकळून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये. तर चला आता आपण ह्याला पाण्यामध्ये टाकून घेऊया. मी एका कढाईमध्ये ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपले कॉर्न आपण परतून घेऊया. तर ह्याला मी 5 मिनिटं ते 6 मिनिटं फक्त ह्याला चांगलं शिजवणार आहे. तर जास्त एकदम आपल्याला जास्त न शिजवता थोडेसे कच्चे पक्के ठेवायचे आहेत. म्हणजेच ते क्रिस्पी आणि चांगले लागतात. तर ह्याला मी 5 मिनिटं झाकण ठेवून ह्याला उकळून घेणार आहे. बघू शकता आता आपले कॉर्न मस्त असं 5 ते 6 मिनिटं मी शिजवून घेतले आहेत. आता आपण ह्यातनं पाणी गाळून घेऊया. आता बघू शकता मी कॉर्न मधलं पाणी वेगळं करून घेतलेलं आहे मी जाळीमध्ये पलटी करून. चला आता आपण ह्याला तडका देऊया. आता कढाई गरम आहे त्याच्यामध्ये आपण 1 चमच बटर टाकून घेऊया. थोडंसं बटर मेल्ट करून घेऊया. आता बटर थोडंसं मेल्ट झालेलंच आहे. आपण त्याच्यामध्ये लसूण मी लसूण अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. ह्याला थोडंसं आपण एक मिनिट ते अर्धा मिनिट ह्याला आपण मस्त परतून घेऊया खरपूस. थोडासा लसणाचा कलर थोडासा ब्राऊन झाला पाहिजे. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये शेजवान चटणी टाकून घेऊया. मी इथे 2 चमच शेजवान चटणी घेतलेली आहे. ती ह्याच्यामध्ये टाकून घेतेय मी. त्याचबरोबर मी इथे चिली सॉस घेतलेला आहे. तो सुद्धा मी 2 चमच घेतलेला आहे. ते पण टाकून घेऊया. सोया सॉस घेतलेला आहे 1 चमच. ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर विनेगर थोडं कमी प्रमाणामध्येच टाका. आता आपण त्याच्यामध्ये काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. ते परतून घेऊया. तर मी इथे गाजर घेतलेला आहे. त्याला एकदम अशा लांब प्रकारामध्ये मी कट करून घेतलेला आहे पातळ. थोडंसं ह्याला आपण क्रंची होईपर्यंत फ्राय करूया. जास्त आपल्याला ह्याला मऊ करायचं नाहीये. त्याचबरोबर मी इथे शिमला मिरची कट करून घेतलेली आहे एक आणि ती पण अशी लांब आकारामध्येच कट केलेली आहे. ते पण टाकून घेऊया. एकदम रंगबेरंगी असे कॉर्न चाट एकदम मस्त लागतात खायला. चटपटीत तर लागतातच पण स्वादिष्ट सुद्धा असतात. आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ सुद्धा टाकून घेऊया. तर मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतेय. थोडंसं मिक्स करून घेऊया. तर 2 मिनिटं मी ह्याला असं चांगलं परतून घेणार आहे. आता शिमला मिरची आणि गाजर मी 1 मिनिट असं चांगलं परतून घेतलेलं आहे. त्याला आपण जास्त मऊ न करता असं क्रंची झालं पाहिजे त्याप्रमाणे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कॉर्न्स टाकून घेऊया. थोडं 1 मिनिट ह्याला मस्त असं परतून घेऊया मिक्स करून. तर बघू शकता आता आपलं चाट मस्त आता तयार झालेलं आहे. पण त्याच्यामध्ये एक वस्तू राहिली आहे. आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर मी इथे ब्लॅक पेपर घेतलेला आहे अर्धा चमच. म्हणजे काळ्या मिऱ्याची पूड. ते पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. ह्याला थोडंसं मिक्स करून घेऊया. तर ह्याला मी अर्धा मिनिट असंच मिक्स करून घेणार आहे. दिसायला पण एकदम मस्त रंगबेरंगी झालेली आहे चाट आणि खायला पण मस्तच झालेली आहे. तर बघू शकता आता आपली चाट तयार झालेली आहे. आपण आता ह्याला काढून घेऊया. वाव, काय मस्त चाट झालेला आहे. अगदी एकच नंबर आणि चटपटीत सुद्धा झालेला आहे. बघू शकता तुम्ही सुद्धा.
एकदम मस्त आणि स्वादिष्ट आपलं चटपटीत कॉर्न चाट झालेला आहे. तुम्हाला चाट कसा वाटला ते कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल ना, सबस्क्राईब सुद्धा करा. पण एकदा तरी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा कॉर्न चाट. एकदम एक नंबर झालेला आहे.